हो येतोय दादा. हो येतोय गणेश. सुरुवात करूया. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा. श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. श्रीराम सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. साधना विचार अभ्यास वर्गाच्या आजच्या सत्रामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. परमार्थ विज्ञान या ग्रंथातील अनेक क्लिष्ट संकल्पना आपण अत्यंत सोप्या पद्धतीने समजून घेत आहोत. सीमाताई आपल्याला अगदी छोटे छोटे काही असे दृष्टांत देऊन खूप छान. गणेश तुझा आवाज फार बारीक येतोय. बर, तर या संकल्पना समजून घेत असताना आपण मागच्या सत्रामध्ये सीमाताईंनी खूप छान दाखला दिला होता की एक म्हातारी सुई शोधत असते. या सुईच्या दृष्टांतावरूनही हे जे काही ब्रह्मतत्व आहे त्याचा आपल्या आतमध्ये शोध घ्यायचा आहे हे खूप छान सीमाताईंनी समजावून सांगितलं. आणि साधनेचं महत्व अधोरेखित केलं की साधना ही मला वाटते तशी न करता श्री गुरु जसे सांगतायत, शास्त्र जसं सांगतायत आणि संत जसे सांगतायत त्याप्रमाणे साधना केली पाहिजे. हे आपण मागच्या सत्रामध्ये पाहिलं. ब्रह्म हे तत्व समजावून घेत असताना आपण असं पाहिलं की हे तत्व आकाशासारखं सर्व व्यापक आहे, पण आकाशापेक्षाही कित्येक पटीने मोठं आहे. अनंत अपार असून हे सर्वत्र सदा सम अशा प्रमाणात आहे. विशेष म्हणजे हे आत्मतत्व ब्रह्मतत्व कायम स्वरूपी जसेच्या तसे राहणारे आहे. आणि या तत्वाला जाणणं हे कर्माने शक्य नाही आहे. कर्माने साध्य होणारं हे तत्व नाही आहे. ते केवळ शुद्ध अंतःकरणाने त्याच्याशी एकरूप होऊनच जाणणं शक्य आहे. हे आपण समजून पाहिलं. यामुळे शास्त्राने सांगितलेली सर्व साधने जी आहेत अंतःकरण शुद्ध, स्थिर, अंतर्मुख आणि सूक्ष्म करण्यासाठी सांगितलेली आहे. आत्मा मिळवण्यासाठी सांगितलेली नाही. तो कायम प्राप्तच आहे, किंबहुना ते आपलं स्वरूपच आहे. हे आपण पाहिलं. जीवाला मी ब्रह्म आहे हे जाणण्यासाठी आणखीन एक संकल्पना स्पष्ट होणं फार गरजेचं आहे. श्री गुरु जेव्हा तत्वमसी हा उपदेश करतात त्याचा अर्थ सांगतात की तू ब्रह्म आहेस, तेव्हा बहुतेक जण होय मी ब्रह्म असलो पाहिजे असे 100% श्रद्धेने स्वीकारून तद्रूप होऊ शकत नाहीत. तत्वमसी वाक्याच्या अर्थाविषयी मनात शंका येत राहतात. या शंकांचं निरसन लक्षणेच्या अभ्यासाने, लक्षणेच्या वापराने होऊ शकतं आणि ही संकल्पना अधिक स्पष्ट होऊ शकते आणि जीवाला सोहम साधनेमध्ये रममाण होण्यास मदत होऊ शकते. तर हे लक्षणा प्रकार काय आहे, लक्षणेचे प्रकार काय आहेत हे आपण आजच्या सत्रामध्ये समजून घेणार आहोत. मी सीमाताईंना विनंती करतो की त्यांनी आजच्या विवेचनाला सुरुवात करावी. श्रीराम.
जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनन्दन कृपा कटाक्षाचे किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे बंधू तया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते बंधू या श्री चरण श्री गुरूंचे शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थांना वंदन करते परमपूज्य श्री गुरूंच्या चरणी मनपूर्वक वंदन करते आणि सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ भगवंताला वंदन करते आणि आजच्या चिंतनाला सुरुवात करते ज्ञान प्रकरणाचा आपला अभ्यास सुरू आहे आता ज्ञान प्रकरणाची शेवटची आपली 2 प्रवचनं राहिलेली आहेत त्यातल्या आजच्या प्रवचनामध्ये आपण लक्षणा आणि 2 महावाक्यांचा आपण विचार करणार आहोत आणि पुढील जे अंतिम प्रवचन आहे ज्ञान प्रकरणातलं त्यातल्या 2 महावाक्यांचा आपण पुढच्या सत्रामध्ये विचार करणार आहोत बघा अगदी आपल्याला असं वाटत असेल की हे ज्ञान प्रकरण जे सुरू आहे ते ऐकता ऐकता म्हणजे श्रवण करता करता डोक्याला मुंग्या येतात कारण संकल्पना समजायला थोड्या क्लिष्ट आहेत मान्य जड आहे थोडं समजायला पण सातत्याने आपण श्रवण करत राहिलो मनन करत राहिलो त्याच्यावरती तर समजायला काही अवघड नाहीये कारण हे समजून घ्या अशी संतांचीच आज्ञा आपल्याला आहे समर्थांची ओवी आपल्या समोर तत्वमसी महावाक्य बोला त्याचा जप नाही बोलिला तेथे विचारची साधके केला पाहिजे महावाक्याचा जप नाही जसा आपण श्रीराम जय जय रामचा जप करतो ओम नमः शिवायचा जप करतो आता सगळी जी नाम आहेत त्यांचे जप आहेत पण तत्वमसी महावाक्य जपात घालायचं नाही तत्वमसी म्हणून तर तत्वमसी महावाक्य बोला त्याचा जप नाही बोलिला असं समर्थ स्पष्टपणे आपल्या समोर सांगतायत मग काय करायचं तर तेथे विचाराची साधके केला पाहिजे विचार करायचा आहे आता विचार करायचा म्हणजे आपण आता श्रवण करतो त्याचं मनन करतो सातत्याने अभ्यास करत राहतो आणि जसं आता मी म्हटलं तसं एकदम लक्षात येण्यासारख्या गोष्टी नाहीयेत तत्कथनम तत्वचनम सारखं सारखं तेच ऐकावं लागतं तेच बोलावं लागतं तोच अभ्यास करावा लागतो तर पुढे समर्थ आपल्याला म्हणतात की विवरता विवरता विशेषा विशेष कळू लागे अशी घाई गडबड करून कधी चालत नाही हळूहळू या सगळ्या गोष्टी आपल्याला कळायला लागतात बघा ज्ञान प्रकरणानंतर आता आपल्या समोर जे आहे आदरणीय अलकाताई सद्गुरु महात्म्य आपल्या समोर सांगणार आहेत त्यांच्या मुखातून आपण सद्गुरूंचा महात्म्य श्रवण करणार आहोत आता सद्गुरूंच्या मुखातून आलेलं हे महावाक्य तत्वमसी महावाक्य आता सद्गुरूंच्या प्रति अंतःकरणामध्ये अनन्य काय लागते तर भक्ती लागते त्यांच्या प्रति अनन्य शरणागती लागते अत्यंत निष्ठा लागते आणि असं जेव्हा असतं तेव्हा त्यांनी दिलेले त्यांच्या मुखातून जे महावाक्य आलेलं आहे आता महावाक्य जेव्हा त्यांच्या मुखातून येतं तेव्हा त्या महावाक्याचा विचार ते संपूर्ण आपल्याला सांगतात दासबोध ग्रंथामध्ये जे आपल्याला संपूर्ण विवरण केलेलं आहे किती समास आहेत 200 समास आहेत त्याला अवांतर वाक्य असं म्हणतात आणि अवांतर वाक्याचा अभ्यास करावा लागतो महावाक्याचं चिंतन होण्याच्या आधी म्हणजे त्या अवांतर वाक्याचा अभ्यास सुद्धा सद्गुरू आपल्याकडून करवून घेतात आणि हळूहळू आपल्या स्वरूपापर्यंत ते आपल्याला आणत राहतात आणि म्हणून भक्ती पण आवश्यक असते आणि त्यांनी दिलेलं तत्वज्ञान आहे त्याचा पण अभ्यास करावा लागतो अशी बघा खूप छान मांडणी आपल्या समोर परमार्थ शास्त्रामध्ये आहे तर 2 प्रकारच्या भक्ती आपल्या समोर ठेवल्या थोडी प्रस्तावना करूयात आणि मग आपण आपल्या विषयाकडे वळूयात 2 प्रकारची भक्ती आपल्या समोर ठेवलेली आहे एक प्रेमलक्षणा भक्ती आहे आणि एक ज्ञानलक्षणा भक्ती आहे प्रेमलक्षणा भक्तीमध्ये अंतःकरणामध्ये अत्यंत प्रेम लागतं अष्ट सात्विक भाव जिथे जागरूक होतात तिथे काय असतं तर अंतःकरणामध्ये अत्यंत प्रेम असतं भगवंताशी
नातं जोडता म्हणजे आपण भगवंतासमोर जेव्हा बसतो तेव्हा अष्टसात्विक भाव जागरूक झाले की डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हायला लागतात. इतका अंतःकरणात प्रेम आहे का आपल्या? आपण उदाहरण देताना देतो की शबरीची उष्टी बोरं रामाने खाल्ली, मीरेचा विषाचा पायला भगवंताने म्हणजे श्रीकृष्णाने काय केला तर प्राशन केला. आता हे असं का झालं तर शबरी किती वर्ष रामाची वाट बघत होती, जे किती वैराग्य तिथे होतं, तेव्हा शबरीची उष्टी बोरं रामाने खाल्ली आहेत. मीरेची भक्ती आपल्या सगळ्यांना परिचित आहे, तेव्हा भगवंतानी विषाचा पाला तो प्राशन केलेला आहे. म्हणजे आपल्या भक्ताला वाचवण्यासाठी भगवंताच्या ठिकाणी सुद्धा किती तळमळ असते की आपल्या भक्तावर कुठलंही संकट येऊ नये म्हणून. आता अंतर्मुख होऊन आपण विचार करावा की आपल्या अंतःकरणामध्ये एवढा ओतप्रोत भाव आहे का भगवंताविषयी. म्हणजे आपल्याला असं वाटतं की अरे हे ज्ञान वगैरे समजावून घेण्यापेक्षा आमची आपली काय बरी तर भक्ती बरी. नाम घेतलं भगवंताचं की सोपं वाटतं ते आपल्याला, पण तुकोबा आपल्या समोर म्हणतात भक्ती तो कठीण सुळावरील पोळी. भक्ती किती कठीण आहे, जशी सुळावरची पोळी खायला जितकी कठीण आहे तितकी भक्ती सुद्धा करणं कठीण आहे. बघा नामस्मरण सुद्धा घेताना किती एकाग्रता लागते चित्ताची. आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सरावाने येत राहतात. माझं नाम कसं आहे माहितीये, नामस्मरणाला बसले की एखादा डास जर चावला तरी सुद्धा काय होतं तर नाम चुळबुळ चुळबुळ व्हायला लागते. मग दुसऱ्या दिवशी मी काय करते, छान मच्छरदाणी लावते आणि मच्छरदाणीमध्ये की डासाचा सुद्धा व्यत्यय नको म्हणून, डास चावून माझं काय चित्त विचलित व्हायला नको म्हणून मच्छरदाणीमध्ये नामस्मरण करायला गादीवर बसते. म्हणजे इतक्या सुखसोयींनी आपण सगळं नाम घेत असतो. आणि आपण म्हणतो की काय झालं तर वाल्या कोळ्याला नारद महर्षींनी वाल्याचा म्हणतो की वाल्याचा कोण झाला, वाल्मिकी झाला. हे कधी झालं, जेव्हा अंगावर वारुळ चढली तेव्हा. म्हणजे इतक्या दर्जाचं नाम होतं तेव्हा. सांगण्यात आपला मुद्दा काय आहे तर भक्ती सुद्धा इतकी सोपी नाही. भक्ती करण्यासाठी अंतःकरणात अतिशय प्रेम लागतं. बरं हे एकदम येईल का तर नाही येऊ शकत, ते हळूहळू निर्माण करावं लागतं उपासनेने. सातत्य त्याच्यामध्ये ठेवावं लागतं. नामस्मरणामध्ये सुद्धा सातत्य ठेवावं लागतं. तेव्हा भक्ती म्हणजे भाव अंतःकरणामध्ये प्रगट व्हायला लागतो. मग आता इतका भाव पण आपल्या अंतःकरणात नसतो. मग आता दुसरी भक्ती जी आहे ती ज्ञानलक्षणा भक्ती आपल्या समोर ठेवलेली आहे. मग आता ज्ञानलक्षणा भक्तीमध्ये जे हे तत्वज्ञान जे आपण ऐकतो आहोत, श्रवण करतो सगळेजण की मी कोण, मी कुठून आलो, मला कुठे जायचं आहे, या जगामध्ये येऊन मला काय करायचं आहे, या जगाचं स्वरूप काय आहे, ईश्वराचं स्वरूप काय आहे, ब्रह्माचं स्वरूप काय आहे, ईश्वर आणि ब्रह्माचं नातं काय आहे, माया म्हणजे काय, ही जी माया जी बंधनं मला आहेत त्या मायेचं बंधन म्हणजे काय, त्याचं स्वरूप समजावून घेणं. या मायेच्या बंधनातून जर मला बाहेर पडायचं असेल तर मला काय करावं लागेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्ञानलक्षणा भक्तींच्या द्वारे समजावून घ्याव्या लागतात. म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये इतकी भक्ती नसते बघा. संतांच्या अंतःकरणामध्ये भगवंत असून सुद्धा ते असं म्हणतायत की नको गहू ज्वारी प्रभू तुझ्या दारी आलो होऊनी भिकारी. म्हणजे तू आम्हाला तुझं प्रेम अंतःकरणात दे, इतकं भगवंत काय करतायत तर संत सुद्धा भगवंताला मागणी करतायत. मग आता आपण कोण? म्हणून आपल्यासाठी प्रेमलक्षणा भक्ती आणि ज्ञानलक्षणा भक्ती या दोन्ही भक्तींच्या द्वारे आपल्याला स्वरूपाची प्राप्ती करवून घ्यायची आहे. बघा माऊलींची पण ओवी आपल्या समोर, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. कृष्ण विष्णू हरी गोविंद एवढी सगळी काय आहे तर नाम आहेत, पण जे माझी आत्मचर्चा करतात त्यांना माझी प्राप्ती होईल. याचा अर्थ काय की दोन्ही भक्तींच्या द्वारे आपल्याला काय करायचं आहे तर ब्रह्मानुभव घ्यायचा आहे, म्हणजे स्वरूपाची प्राप्ती करवून घ्यायची आहे. आणि म्हणून शास्त्र अवघड आहे, शास्त्र जड आहे, शास्त्र क्लिष्ट आहे, आम्हाला शास्त्र नको, वेदांत शास्त्राचा आम्हाला वावडा आहे असं अजिबात न म्हणता इकडे नामस्मरण करत राहायचं, भक्ती करत राहायची, उपासना करत राहायची आणि शास्त्रांचा पण अभ्यास करत राहायचा. कारण सर्व संतांच्या ग्रंथांमध्ये आपल्याला तशा आज्ञा संतांनी दिलेल्या आहेत. पण कसं असतं, जे आपल्याला सोयीचं असतं ना
तेवढं आपण फक्त घेतो आणि जे आपल्याला परवडत नाही ते आपण काय करतो, त्याच्याकडे तर दुर्लक्ष करतो. पण असं दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रयत्नपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. बघा, आता आपला जो विषय चालू आहे आज, आपला लक्षण आणि आपल्याला विचार करायचा आहे तो 2 महावाक्यांचा. आता हे ब्रह्मतत्व जे आहे ते कसं आहे तर सच्चित आनंद आहे, ते निरपेक्ष व्यापक आहे, सूक्ष्म आहे, विभू आहे. जे जे अत्यंत सूक्ष्म असतं ते काय असतं तर विभू म्हणजे व्यापक असतं, असा शास्त्राचा सिद्धांत आहे. बघा, शास्त्राचे सिद्धांत संतांनी आपल्या अभंगांमध्ये सांगितलेले आहेत. तुकोबांचा अभंग आपल्याला माहितीये, अणु रेणू या थोकडा दुका आकाशा एवढा. आम्ही किती सूक्ष्म आहोत तर अणुरेणूपेक्षा कसं आहोत तर अत्यंत सूक्ष्म आहोत. आता अणुरेणू दिसतात का आपल्याला डोळ्याला? नाही दिसत. त्या सूक्ष्मतादर्शक जे दुर्बिणीतनं बघितले तर ते दिसतात आपल्याला प्रयोगशाळेमध्ये. पण जे जे सूक्ष्म असतं ते व्यापक असतं, असा शास्त्राचा सिद्धांत आहे. आणि हा शास्त्राचा सिद्धांत तुकोबा आपल्या अभंगांमधून मांडतायत. म्हणजे संतांना शास्त्राचं वावड आहे का, पण ते सोपं करून आपल्या अभंगांमधून आपल्यापर्यंत आणतात. पण जोपर्यंत आपल्याला वेदांत शास्त्राचा अभ्यास नसतो तोपर्यंत तुकोबा अभंगामध्ये काय सांगतायत हे आपल्या लक्षात येत नाही. म्हणून ब्रह्मतत्व हे अत्यंत सूक्ष्म आहे आणि जे जे सूक्ष्म असतं ते काय असतं तर व्यापक असतं. ब्रह्मतत्व इंद्रियांना गोचर होत नाही, ते इंद्रिय गम्य नाही. म्हणजेच ते 5 ज्ञानेंद्रियांना त्यापैकी एका, म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय जी आपली आहेत त्यापैकी एकालाही ब्रह्मतत्वाचा अनुभव येत नाही. म्हणजेच ते इंद्रियातीत आहे. आता इंद्रियांना कशाचा अनुभव येतो? 5 ज्ञानेंद्रिय जी आहेत त्यांना 5 विषयांचा अनुभव येतो. दृश्य जगत जे आहे, दृश्य जगतात सगळे विषय असतात आणि या दृश्य जगताचा 5 ज्ञानेंद्रियांना सातत्याने अनुभव येत असतो. पण ब्रह्मतत्व हे इंद्रियातीत असल्यामुळे ते 5 ज्ञानेंद्रियांनी अनुभव त्याचा येऊ शकत नाही. भगवद्गीता आपल्या समोर मांडणी करते आहे, बुद्धिग्राह्य अतींद्रियम. ते बुद्धीच्या कसं आहे तर अतीत आहे. तुकोबांचा अभंग आहे, मन वाचातीत रूप तुझे म्हणून या भक्ती माप केले. बघा, सुरुवातीला म्हणून मी मांडणी केली की 2 भक्ती आहेत, प्रेमलक्षणा भक्ती आणि ज्ञानलक्षणा भक्ती. तुकोबा अभंगात काय म्हणतात, मन वाचातीत रूप तुझे, म्हणजे मनाच्या आणि वाणीच्याही पलीकडे तुझं रूप आहे, म्हणजे ते इंद्रियांना अनुभवाला येत नाही. म्हणून आम्ही काय केलं, तुला भक्तीत आणून बसवलं. असा संत ग्रंथांचा आपण खूप छान अभ्यास केला ना की लक्षात येतं आपल्याला की संतांना पण ज्ञानाचा अजिबात वावडा नाहीये आणि मग ज्ञानाकडची गोडी आपली वाढत राहते. कारण अभंग पण त्यांचे असे आहेत सगळे भक्तीपर आणि ज्ञानपर. म्हणून आता मी जसं म्हटलं, जे अभंग आपल्याला भावतात तेच आपण घेतो आणि जे भावत नाहीत किंवा ज्यांना आपल्याला झेपत नाही, त्याची जबाबदारी आपल्याला घ्यायची नाही त्या शास्त्राची, ते आपल्याला वृक्ष वाटतं, तिकडे आपण बघतच नाही. पण बघा, तुकोबांचा जो हा अभंग आहे की म्हणून या भक्ती माप केले, तुकोबांचे भक्तीपर अनेक अभंग गाथेमध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्याच तुकोबांचा अभंग आपल्या समोर आहे, इंद्रियांचा जय वासनेचा क्षय संकल्पाहिवरी नये मन तुका म्हणे जाणीव नये अंतरा अंतर्या थारा आनंदाचा. आता सांगा, या अभंगामध्ये कुठे विठ्ठलाचं नाव आहे का? आता या अभंगाचा अर्थ काय? इंद्रियांचा जय वासनेचा क्षय, म्हणजे इंद्रियांचा जेव्हा जय होईल म्हणजे शमदमांचा अभ्यास इथे तुकोबांनी आपल्याला सांगितलाय, जो आपण पहिल्या प्रवचनात शमिकाताईंकडून ऐकलेला आहे. म्हणजे शमदमांचा अभ्यास करावाच लागतो. असे सर्व संतांचे ग्रंथामध्ये भक्तीपर आणि ज्ञानपर अभंग आपल्याला बघायला मिळतात. म्हणून ब्रह्मतत्व जे आहे ते इंद्रियांना गोचर होत नाही. ते इंद्रियांना अनुभवाला येत नसलं तरी त्याचा अनुभव येऊ शकतो. ते तत्व आपण जाणू शकतो, आपण ते तत्वरूपच होऊ शकतो. हा सगळ्या संतांचा काय आहे तर अनुभव आहे. आता संतांचा अनुभव त्यांनी आपल्या सगळ्या ग्रंथांमधून सांगून ठेवलेला आहे. संतांच्या अभंगांप्रमाणे, म्हणजे संतांचे अभंग समजावून घेऊन ते विचार जर आपण आपल्याला व्यवस्थित लावून घेतले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जर आपण वाटचाल करत राहिलो तर संतांना जे मिळालेलं आहे ते आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तर आपल्या समोर एवढे संतांचे ग्रंथ संतांनी लिहून ठेवलेले आहेत. नाही तर ग्रंथांचा उपयोग काय? नुसतं गाण्यासाठी आणि वाचण्यासाठी का पारायण करण्यासाठी?
नाहीतर अभंग आहेत तुकोबांचे, माऊलींचे अभंग आहेत, छान तबला पेटी याच्यावर ते गाता येतात सुरेल. नंतर पारायण होतात सगळ्या ग्रंथांची. पण तेवढ्या पुरते न राहता त्या अभंगांचा अर्थ समजावून घेऊन जे वेदांत शास्त्र अतिशय सोप्या भाषेत अभंगांमध्ये माऊलींनी सांगितलेलं आहे आणि ते समजायचं असेल तर किमान वेदांत शास्त्राचा अभ्यास लागतो आणि तो समजून श्री गुरूंच्या मार्गदर्शनाखाली तो करावा लागतो. आणि जेव्हा आपण या दोन्ही भक्तींच्या द्वारे छान वाटचाल करतो तेव्हा एका टप्प्यावर आल्यानंतर श्री गुरु आपल्याला आपल्या स्वरूपाची ओळख करून देतात. आता ती कुठूनही बाहेर ओळख नाहीये, नित्य प्राप्ताची प्राप्ती असं आपल्या समोर मांडलेलं आहे की जे माझं नित्य प्राप्त स्वरूप आहे त्याचीच प्राप्ती मला श्री गुरु करवून देतात. बघा, दोन दृष्टांत बघूयात म्हणजे खूप छान समजून जाईल आपल्याला. जंगलामध्ये एक सिंहीण राहत होती. सिंहिणीला काही छावे झाले, ते अगदी लहान होते. आता त्या जंगलामध्ये एक मेंढपाळ पण आपली मेंढरं चरायला घेऊन आला होता. आता त्याने काय केलं, ते सिंहिणीचे छावे बघितले आणि त्यातला एक छावा जो आहे तो पळवला आणि तो आपल्या मेंढरांच्या कळपामध्ये त्याने ठेवला. आता तो मेंढरांच्या कळपात आल्यानंतर आपल्याला माहिती आहे मेंढरं चारा खातात, तो छावाही चारा खायला लागला. मेंढरं कशी ओरडतात, म्या म्या ओरडतात, तो छावा पण म्या म्या करायला लागला. बघा, कुत्रं आलं की मेंढरं पळतात, हाही पळायला लागला. सगळं चालणं, वागणं, खाणं सगळं कुणासारखं, तर मेंढरांसारखंच. कारण तो लहानपणापासूनच त्या त्या मेंढरांच्या कळपामध्ये तो वाढतोय. आपण जर बघितलं तर सिंहाचे कधीही कळप नसतात, कारण ते शूर असतात आणि पराक्रमी असतात. ते जंगलातून सिंह एकटा जात असतो म्हणून तो सिंहाला काय म्हणतात, जंगलचा राजा असं म्हणतात. आता हेच हा सिंहाचा जो छावा आहे हा कुठे राहतोय, त्या मेंढरांच्या कळपातच राहतोय. आता ते सिंहाचं पिल्लू हळूहळू त्या कळपातच राहायला लागलं, हळूहळू ते मोठं पण झालं. आता एक दिवस सगळे हे मेंढरं, सिंहाचं पिल्लू ज्याच्यामध्ये होतं ती सगळी मेंढरं एका जंगलामध्ये चरायला गेली आणि एकदम मोठी सिंहगर्जना झाली आणि सिंहगर्जना ऐकून सगळी मेंढरं पळायला लागली. आता त्याबरोबर त्या मेंढरांबरोबर हे सिंहाचं पिल्लू पण पळायला लागलं. आता जो गर्जना करणारा सिंह तो जवळ आला. त्यांनी बघितलं, अरे मेंढरं पळाली हे ठीक आहे, कारण निसर्गच आहे की सिंहाला मेंढरं का होतात तर ती घाबरतात, पण हा सिंह का पळाला. बघा, गोष्ट आहे ही, म्हणजे दृष्टांत आहे हा, समजून घ्यायचा. आता तो सिंह पण पळाला कळपातला. आता या कळपातला सिंह ना तो थोडासा मागे पडला आणि मेंढरांनी धूम ठोकली आणि ती खूप जोरात पळाली. आता जो मागे पडलेला तो सिंह आहे मेंढरांच्या कळपातला, त्या सिंहाला या सिंहाने गाठला आणि हा विचारू लागला सिंह त्या मेंढरातल्या सिंहाला की अरे तू कुठे राहतोस, काय करतोस, काय खातोस, तुझे आई वडील कोण आहेत. आता तो सिंह म्हणतोय मेंढराच्या कळपातला की अरे हे सगळे जे पळाले ना ते सगळे कोण आहेत, तर माझेच बहीण भाऊ आहेत आणि मी चारा खातो, मी कळपामध्येच राहतो, असं हा मेंढरातला सिंह या सिंहाला सांगतोय. आता हा सिंह त्या सिंहाला म्हणाला, त्या मेंढरातल्या कळपातल्या सिंहाला म्हणाला की अरे चल तू माझ्या बरोबर येतोस का. आता हा सिंह घाबरला, कारण तो वाढतोय कशामध्ये, तो वाढलेला आहे कशामध्ये, त्या मेंढरांमध्येच तो वाढलाय. तो म्हणतो, घाबरला, तो म्हणे तू मला काही करणार नाहीस ना, मला भीती वाटते तुझी. तो म्हणे रे चल तर तू, मी तुला काही करणार नाही, तू अजिबात भिवू नकोस, तू माझ्या बरोबर चल. असं म्हणून त्यांनी त्याला एका जलाशयाजवळ नेलं आणि त्याला सांगितलं की आता पाण्यामध्ये तू बघ, आता मी कसा दिसतोय हे तू मला बाहेर पहा आणि तू कसा दिसतोयस हे तू तुला कशात बघ, तर पाण्यात बघ. आता तो म्हणतोय की अरे मी तर तुझ्यासारखा दिसतोय. आणि आता ह्या सिंहाने काय केलं, मोठी गर्जना करून दाखवली. तो म्हणाला आता तू पण गर्जना कर. तो म्हणे छय मला नाही गर्जना करतायत. तो म्हणाला की तू कर, गर्जना कर, तुला गर्जना करता येते, असं त्याला सांगून त्याने पण गर्जना केली. तो म्हणतो बघ मला काय आहे, तर सिंहाला काय असते, आयाळ असते. तो म्हणतो मला आयाळ आहे, तुला आयाळ आहे, तू गर्जना करू शकतोस, तू माझ्याच सारखा दिसतोस, तू माझ्याच सारखा आहे. म्हणजे माझी लक्षणं जी आहेत ती सगळी कशामध्ये आहेत, तर तुझ्यामध्ये आहे.
म्हणून त्वम सिंह अस्ति, तू कोण आहेस तर सिंह आहेस. आणि हे कोणी सांगितलं की जो मूळचा सिंह आहे, ज्याला साक्षात्कार झालाय, म्हणजे त्याला हे माहितीये की मी सिंहच आहे, त्यांनी त्या सिंहाला सांगितलं. म्हणजे ज्या सिंहाला अबाधित ज्ञान होतं की मी सिंह आहे, त्यांनी त्या दुसऱ्या सिंहाला सांगितलं की तू सिंह आहेस. म्हणजे ज्याला ज्ञान होतं की मी सिंहच आहे, त्यांनी ज्याला ज्ञान नव्हतं त्याला सांगितलं की तू कोण आहेस तर त्वम सिंह अस्ति. आणि त्या सिंहाला ज्ञान झालं, त्या सिंहाला कळलं की मान खाली घालून चारा खाणारा मी नव्हे, म्या करणारा मी नव्हे, कोणाच्या गर्जनेनी पळणारा मी नव्हे, तर मी गर्जना केल्यानंतर सगळ्यांनी पळावं असा मी आहे. एकेकाचा फडशा पाडणारा कोण आहे तर मी आहे. असा त्या कुठल्या मेंढरातला ज्या सिंह आहे, मेंढरामध्ये जो सिंह वाढला, त्या सिंहाला साक्षात्कार झाला एका वाक्याने. आणि त्यांनी आरोळी फोडली आणि त्या वाक्यालाच काय म्हणतात, म्हणजे ज्याच्या वाक्याने साक्षात्कार झाला त्या वाक्याला आप्त वाक्य असं म्हणतात. आप्त म्हणजे ज्याला ब्रह्मज्ञान झालेलं आहे, ज्यांनी ब्रह्मविद्या प्राप्त करून घेतलेली आहे, ज्याला स्वरूपाचं ज्ञान झालेलं आहे, ज्याला मी ब्रह्म आहे अशी स्पष्ट जाणीव त्याच्या जवळ आहे, आणि मी ब्रह्मानंदाच्या अखंड अनुभवात तो अखंड डुंबत आहे, अशा मुखातून म्हणजे सद्गुरूंच्या मुखातून तत्वमसी महावाक्य यावं लागतं की अरे ते ब्रह्म तू आहेस, त्वम सिंह अस्ति. हे कोणी सांगितलं तर ज्याला अबाधित ज्ञान आहे त्यांनी. असं सद्गुरूंच्या मुखातून शिष्याला महावाक्याचा उपदेश होतो की तत्वमसी, ते ब्रह्म तू आहेस, तत्त्वम असि. अजून एक दुसरा दृष्टांत प्रसिद्ध बघूया. बघा, 10 जण नदीच्या पलीकडे गेले. आता ते पलीकडे गेल्यानंतर परत संध्याकाळी ते अलीकडच्या तीरावरती आले नदी पार करून. त्यातल्या एकाच्या असं लक्षात आलं की अरे पण जाताना 10 जण होतो आणि आता आपण एकदा मोजून बघूयात किती जण आहोत ते. आता त्यांनी मोजले, त्यांनी स्वतःला सोडून सगळे मोजले, 1 2 3 4 5 6 7 8 9. तो म्हणतो अरे आपण 9च आहोत. दुसऱ्याने मोजले, तो म्हणतो अरे आपण 9च आहोत, एक जण बुडाला. त्यांना खूपच दुःख झालं की आपण गेलो होतो 10 जण आणि आता आपण किती जण आहोत इथे, तर फक्त 9 जण आहोत. मग एक नक्की काय झाला तर बुडाला. आता ते सगळेजण शोकाने रडू लागले की आपल्यातला एक जण बुडाला. तितक्यात एक जण तिकडून येत होती व्यक्ती, ज्ञानी व्यक्ती होती. ती म्हणाली की तुम्ही असे का रडता आहात. त्यांनी कारण सांगितलं की आम्ही 10 जण गेलो होतो आणि आता आम्ही कोण आहोत तर फक्त 9 जण आहोत. आता तो ज्ञानी हुशार होता, तो ज्ञानीच. त्यांनी म्हटलं की मोज बरं तू परत. त्यांनी मोजलं, 1 2 3 4 5 6 7 8 9. तो म्हणतोय त्वम दशमः अस्ति, तू तुला सोडलंयस, तू 10वा आहेस. तू कोण आहेस तर तू 10वा आहे. आणि आपण 10 जण आहोत हे कळल्याबरोबर त्यांना काय झाला तर आनंद झाला सगळ्यांना. आता तिथून 10वा काय आला का, कुठूनच आला नाही. फक्त त्याने सांगितलं की तू तुला सोडून मोजतो आहेस आणि तूच कोण आहेस तर 10वा आहे. अगदी त्याचप्रमाणे तत्वम असी असं जर कोणी म्हटलं तर स्वरूपाची प्राप्ती व्हायला काहीही अडचण नाही. म्हणून ज्यांना स्मरण आहे त्यांनी हे स्मरण करून द्यायचं आहे. 2 दृष्टांत आपण छान बघितलेले आहेत. आपल्या दुसऱ्या प्रवचनात पण हे आपल्याला उपयोगी येणार आहेत. तर दृष्टांत अगदी छान लक्षात ठेवायचे. आता आपण आधी लक्षणा म्हणजे काय ते बघूयात, मग ती का वापरावी लागते, नंतर कोणती लक्षणा जी आहे ती महावाक्य चिंतनासाठी वापरायची याचा विचार आपण करूयात. त्यासाठी 4 महावाक्य आहेत, ती आधी बघूयात. उपनिषदांमध्ये जी आलेली आहेत ती बघा. ऋग्वेदातलं महावाक्य, वेदांमध्ये 4 महावाक्य आलेली आहेत. ऋग्वेदातलं महावाक्य आहे प्रज्ञानम ब्रह्म, यजुर्वेदाचं महावाक्य आहे अहम ब्रह्मास्मि, सामवेदाचं महावाक्य तत्वमसी, आणि अथर्व वेदाचं महावाक्य आहे जे अयमात्मा ब्रह्म. आता ही 4 महावाक्य 4 वेदांमध्ये म्हणजे 4 उपनिषदांमध्ये आलेले आहेत. एकूण 10 उपनिषद आहेत. त्या 10 उपनिषदांमधल्या 4 उपनिषदांमध्ये
ही महावाक्य आलेली आहेत. आता ह्या वाक्यांचा अर्थ आपल्याला लावता येत नाही. बघा, प्रज्ञानम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी. प्रज्ञान म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, त्याचं वाच्य काय, त्याचं लक्ष्य काय, अहम म्हणजे काय, ब्रह्मास्मी म्हणजे काय, तत्वमसीचा आता 3 पद मी सांगितली. तत्वम असी, त्वम म्हणजे काय, तत् म्हणजे काय, त्याचा वाच्यार्थ काय, त्याचा लक्षार्थ काय. आता सरळ सरळ जी महावाक्य आपण जर बघितली तर आपल्याला ह्याचा काही अर्थ लावता येत नाही. आणि असं जेव्हा होतं आणि जेव्हा आपल्याला अर्थ लावायचा आहे तेव्हा लक्षणा वापरावी लागते, म्हणजेच त्याचा व्यवस्थित अर्थ करावा लागतो. आणि म्हणून या लक्षणा आपल्याला वापरायच्या आहेत. त्याच्या आधी लक्षणा म्हणजे काय ते आपण व्यवस्थित समजून घेऊया. बघा, वाक्य उच्चारल्याबरोबर आधी वाच्यार्थ आणि लक्षार्थ. वाच्यार्थ म्हणजे काय हे पण बघूया. वाक्य उच्चारल्याबरोबर त्या वाक्याचा सरळ अर्थ कळतो, त्याला वाच्यार्थ असं म्हणतात. एक वाक्य आहे, एक वाक्य सांगते, पुस्तक टेबलावर आहे. आता या वाक्याचा उच्चार केल्याबरोबर आपल्या काय लक्षात येतं, पुस्तक हातात नाही, पुस्तक कपाटात नाही, तर पुस्तक काय तर टेबलावर आहे हे मला अगदी स्पष्ट कळतं. म्हणजे वाक्य उच्चारल्याबरोबर, म्हणजे वाक्य उच्चारल्यानंतर ऐकल्यावर सुद्धा त्याचा अर्थ जो आपल्याला कळतो तो त्याचा काय असतो तर मुख्य अर्थ असतो. आणि ह्या मुख्य अर्थालाच वेदांतामध्ये वाच्यार्थ असं म्हणतात. ते सरळ सरळ आपण वाक्य म्हणतो, सरळ सरळ त्याचा अर्थ आपल्याला कळतो, याला काय म्हणलं तर वाच्यार्थ. आणि ह्या वाच्यार्थावरती सगळा आपला व्यवहार सुरू असतो. आता अनेक वाक्य आपण दिवसभरामध्ये म्हणतो आणि सरळ सरळ त्याचा अर्थ आपल्याला कळून जातो, त्याला काय म्हणतात तर वाच्यार्थ. आता दुसरं वाक्य आपल्या समोर आहे, दादासाहेबांचा वाडा गंगेवर आहे. बघा, दादासाहेबांचा वाडा गंगेवर आहे. आता गंगेवर आहे म्हणजे कशावरती आहे, जलप्रवाहावरती आहे का. जेव्हा गंगेवर आहे असं मी म्हणते तेव्हा गंगेवर म्हणजे गंगेवर म्हणजे गंगेत आहे का, म्हणजे गंगेत जलप्रवाह आहे, पाणी आहे सगळं. मग त्या जलप्रवाहावरती तो वाडा आहे का, तर नाही. तर वाक्याच्या मुख्य अर्थात फारसा फरक न करता वाक्य लावून घ्यावं लागतं. दादासाहेबांचा वाडा गंगेच्या काठावर आहे असं आपण लावून घेतो की नाही, जरी गंगेवर आहे असं म्हटलं तरी. कंडक्टरनी मला विचारलं की तिकीट कुठलं आहे तुम्हाला, तर आपण सरळ असं म्हणतो की अहो शिवाजीचं तिकीट द्या. म्हणजे काय तर शिवाजीनगर तिथला जो बस स्टॉप आहे तिथला अलीकडच्या स्टॉपवर मला उतरायचं असतं, पण त्याला नाव काय आहे तर शिवाजी. म्हणजे मला बोलायचं, म्हणजे ह्याला काय म्हणायचं तर आपण ते लावून घेतलं ते वाक्य, आणि तोही कंडक्टर पण लावून घेतो आणि मला काय देतो तर तिकीट तो देऊन टाकतो. असा अभिप्रेत अर्थ त्याच्यामध्ये जो असतो तो लावून घ्यावा लागतो. एक मनाचे काही शब्द घालावे लागतात, दिसणारे जे मुख्य अर्थ आहेत ते बाजूला ठेवावे लागतात, आणि योग्य असा अर्थवाही अर्थ लावून घ्यावा लागतो. एवढी जी प्रक्रिया आहे तिला लक्षणा असे म्हणतात. आपण बघणार आहोत हळूहळू हळू सगळं व्यवस्थित स्पष्टीकरण होणार आहे. जसं मी म्हटलं की तत्वमसी महावाक्य, तत् म्हणजे काय, त्वम म्हणजे काय, असी म्हणजे काय, आपल्या काही लक्षात येत नाही. मग ते सगळं व्यवस्थित समजावून घ्यायचंय आपल्याला. बघा, वाच्यार्थ वापरून, आता वाच्यार्थाचं वाक्य मी सांगितलं आपल्याला की पुस्तक टेबलावर आहे, सरळ सरळ आपल्याला तो अर्थ कळून गेला. आता जेव्हा वाच्यार्थ वापरून ज्या वेळेला आपल्याला वाक्याचा योग्य अर्थ लागत नाही तेव्हा तो अर्थ लावून घ्यावा लागतो, आणि त्या अर्थ लावून घेण्याला लक्षणा असं म्हणतात. आणि लक्षणांनी जो अर्थ केला जातो त्याला लक्षार्थ असं म्हणतात. आणि तसाच महावाक्याचा अर्थ आपल्याला समजावून घ्यावा लागतो, म्हणजे लक्षणा करावी लागते की वाच्यार्थ काय आणि लक्षार्थ काय. 3 लक्षणं आपल्या समोर शास्त्रकारांनी ठेवलेले आहेत आणि या 3ही आपण बघणार आहोत. आणि कोणती लक्षणं वापरायची महावाक्याचं चिंतन करण्यासाठी हेही आपण बघणार आहोत. बघा, शब्द जरा थोडे अवघड आहेत, पण शब्दांचं अगदी ओझं घ्यायचं काही कारण नाही किंवा भीती वाटायचं अजिबात काही कारण नाहीये. आपण सातत्याने जर हे श्रवण करत राहिला तर अगदी सोपं आहे. फक्त हे शास्त्रीय शब्द आहेत त्यामुळे आपल्याला ते थोडेसे जड वाटतात. आता 3 लक्षणं आपल्या समोर ठेवलेल्या आहेत. एक जहत लक्षणा, एक अजहत लक्षणा आणि जहत अजहत लक्षणा. बघा, आता
जहत लक्षणा. आता जहत म्हणजे त्याग, अगदी सोप्या भाषेत. जहत म्हणजे त्याग लक्षणा आपण म्हणू साध्या शब्दामध्ये, पण त्याला शास्त्रकारांनी काय नाव दिलंय? जहत लक्षणा. बघा, एखादं वाक्य उच्चारल्यानंतर त्याचा सहज होणारा अर्थ जर अनुभवाशी सुसंगत नसेल तर तो अर्थ तिथे सोडून द्यायचा आणि व्यवहाराशी जुळणारा अर्थ लावून घ्यायचा. उदाहरण सांगितलं की सोपं होऊन जाईल. पुण्यावरून रेल्वे जाते, एक वाक्य. आता पुणे शहरावरून जसं विमान जातं तशी रेल्वे जाते का? नाही जात. पण व्यवहारामध्ये असं बोललं जातं की नाही? मग अर्थ लावणारा मात्र बरोबर अर्थ लावून घेतो की काय? तो कसा अर्थ लावून घेतो? लक्षार्थाने, की पुणे इथे रेल्वे स्टेशन आहे आणि रेल्वे स्टेशनच्या रुळावरून रेल्वे जाते. म्हणजे जरी मी वाक्य बोलले तरी अर्थ लावणारा लक्षार्थाने मात्र अर्थ व्यवस्थित लावून घेतो. दुसरं वाक्य आहे, विजयी उमेदवाराची मिरवणूक आमच्या घरावरून गेली. या वाक्याचा जर वाच्यार्थ आपण घेतला तर विमानाप्रमाणे ती विजयी उमेदवाराची मिरवणूक घरावरून जाणं शक्य आहे का? तर अशक्य आहे. त्यामुळे संपूर्ण तो अर्थ सोडून देऊन ती मिरवणूक घराजवळून गेली असा संबंधित व्यवहाराशी अर्थ जुळवून घ्यावा लागतो. म्हणजे वाच्यार्थाचा संपूर्ण त्याग म्हणजे जहत लक्षणा किंवा त्याग लक्षणा. अगदी सोप्या भाषेमध्ये जहतचा अर्थच आहे की त्याग करणे. ही जहत लक्षणा झाली. आता त्याच्या विरुद्ध आहे अजहत लक्षणा, म्हणजे स्वीकार करणे. जहत त्याग, अजहत स्वीकार. आता त्याग इथे वाक्यातील शब्द समूहांचा अर्थ त्याच्यात नसेल तो स्वीकारावा लागतो, पण तरीही तो जर अपूर्ण असल्यामुळे त्यात आणखी काही संबंधित त्या व्यवहाराला योग्य शब्दांची भर घालावी लागते. बघा, उदाहरण दिलं की सोपं होऊन जातं. घोड्यांची शर्यत बघायला आम्ही गेलो होतो. तिथे अनेक घोडे शर्यतीमध्ये धावत होते. आता प्रेक्षकांचं आपापसात बोलणं सुरू होतं की पांढरा सर्वात मागे पडला. आता पांढरा सर्वात मागे पडला म्हणजे पांढरा रंग तर अचेतन आहे, त्यामुळे तो मागे पडणं शक्य नाही. विचार कोणाचा सुरू आहे? वाक्यामध्ये घोड्यांचा विचार सुरू आहे. त्यामुळे त्याच्या संबंधित पांढऱ्या रंगाचा घोडा असा अर्थ घ्यावा लागतो. बघा, इथे वाच्यार्थ तर घेतलाच, पण आणखी दोन पदांचा काय केलेला आहे तर तिथे स्वीकार केलेला आहे. दुसरे वाक्य आपल्या समोर, काळ्या कोटांनी कोर्टामध्ये गर्दी केली. आता नुसते काळे कोट कोर्टामध्ये फिरतील का? शक्य नाही. मग काळे कोट घातलेल्या वकिलांनी म्हणजे काय केलं तर इथे वकिलांचा आपण काय केलं तर स्वीकार केलेला आहे. काळे कोट घातलेल्या वकिलांचा आपण स्वीकार केलेला आहे. काळे कोट घातलेल्या वकिलांनी कोर्टात गर्दी केली. अजून एक वाक्य घेऊ म्हणजे लक्षात येईल. गड आला पण सिंह गेला. आता तानाजी सिंह होता का? तर तो सिंहासारखा होता. आता सिंह जसा पराक्रमी असतो त्याप्रमाणे तानाजी शूरवीर आणि पराक्रमी आहे. आता वाच्यार्थ म्हणजे मूळचं वाक्य जसंच्या तसं ठेवून अजून त्या संबंधी दोन पदांचा स्वीकार केला की याला अजहत लक्षणा असं म्हणतात. आता ह्या लक्षणा ज्या आहेत त्या व्यवहारामध्ये नेहमी वापरल्या जातात. बघा, आपण असं म्हणतो की नियाहो वेशीजवळ, पूर्वीच्या काळी असं होतं की वेशीजवळ बैलगाडी आली की म्हणायचे घरातले यजमान, अगं वेशीजवळ बैलगाडी आली, चहा टाक. आता चहा टाक म्हणजे कुठे टाक? की चुलीवर भांड ठेव आणि चहा काय कर तर साखर, चहा टाकून ते पाणी उकळत ठेवून चहाची तयारी कर. त्याच्यामध्ये त्यांनी अभिप्रेत अर्थ घेतला की नाही? अशी अनेक वाक्य आपण आपल्या असा शास्त्रशुद्ध कधी आपण विचार करत नाही त्यावेळेला आपण व्यवहारामध्ये, पण सहजच आपण त्या वाक्यांचं काय करतो तर अर्थ लावून घेतो. आता जहत लक्षणा म्हणजे काय? त्याग. अजहत लक्षणा म्हणजे आपण स्वीकार केला पदांचा. आणि जहत अजहत लक्षणा म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे तर त्याग पण आहे आणि स्वीकार पण आहे. म्हणून त्या लक्षणेला सोप्या भाषेत भाग त्याग लक्षणा असं म्हणतात. आता भागत्याग लक्षणा म्हणजे वाक्याचा अर्थ जुळवून घेण्यासाठी काही भागाचा स्वीकार आणि काही भागाचा त्याग करावा लागतो, म्हणून तिला भाग त्याग लक्षणा असं म्हणतात. उदाहरण बघूयात. गेल्या वर्षी काशीत भेटलेला तोच हा देवदत्त आज मला पुण्यात भेटला. बघा, गेल्या वर्षी काशीत भेटलेला देवदत्त
तोच आज मला पुण्यात भेटला. बघा, परिचय करून देताना माझ्या मैत्रिणीला मी हे वाक्य म्हटलं. आता तिला मला काय म्हणायचं आहे हे बरोबर कळलं, पण आता लक्षणं समजून घ्यायचे म्हणून आपण त्याचं काय करतोय तर विश्लेषण करतोय. बघा, या माणसाचं नाव देवदत्त आहे हे कळलं, माणसाची आणि माझी भेट काशीत झाली होती हेही कळलं, ती गेल्या वर्षी झाली होती हेही कळलं, जो गेल्या वर्षी काशीत भेटला होता तोच आज इथे मला पुण्यात भेटला आहे हे कळलं. आता गेल्या वर्षी काशीत भेटला तो भूतकाळ आहे ना, हा माणूस देवदत्त पुण्यात जो आज मला भेटलाय तो वर्तमान काळ. काशी हे स्थळ वेगळं आहे, पुणे हे स्थळ वेगळं आहे, म्हणजे स्थळ वेगळं आहे, काळ वेगळा आहे, म्हणजे दोन्ही भिन्न आहेत, स्थळ काळ भिन्न आहेत, पण व्यक्ती मात्र काय आहे तर अगदी एक आहे. जो देवदत्त मला काशीत भेटला तोच देवदत्त मला आज काय भेटला आहे तर पुण्यात भेटला आहे. म्हणजे स्थळ काळाचा त्याग आणि अभेदाचा स्वीकार, म्हणजे भेदाचा त्याग आणि अभेदाचा स्वीकार. स्थळ काळाचा आपण त्याग केला, स्थळ काळ सोडून दिला, पण मला हे कळलं की तोच देवदत्त तिकडे भेटलेला तोच काय आहे तर इथे आज इथे भेटलेला आहे. याला म्हणायचं काही भागाचा आपण त्याग केला आणि अभेदाचा स्वीकार केला, म्हणून त्या लक्षणेला भाग त्याग लक्षणा असं म्हणतात. आणि तत्वमसी महावाक्याचा अर्थ लावताना ही जहत अजहत लक्षणा म्हणजे भाग त्याग लक्षणा वापरली जाते. अजून एक नेहमीच्या अनुभवातलं उदाहरण घेऊया. बघा, मैत्रिणीच्या मुलीच्या लग्नाला गेले, खूप दिवसात तिची माझी भेट नव्हती, तिचं निमंत्रण आलं की मुलीचं लग्न आहे तू ये. आता मुलीच्या लग्नाची पत्रिका तिने मला पाठवली आणि पत्रिका पाहून विचारायला की ह्या लग्नाला आपण आता गेलं पाहिजे. कार्यालयात गेल्यानंतर ज्यावेळेला मी वधूला बघितलं तेव्हा सहजच मी मैत्रिणीला असं म्हटलंय की अगं, लहानपणी जी भातुकलीचा खेळ खेळत होती तीच आता वरमाला घेऊन बोहल्यावरती उभी आहे. आता भातुकलीचा खेळ बाजूला सारायचा, तिचा ड्रेस, तिचा जो काय ते वय हे सगळं बाजूला सारून मी तिला काय तर स्वीकारलं. म्हणजे आता बोल समोर दिसतंय पण त्या गोष्टी माझ्या अजिबात ह्याच्यात नव्हत्या, लक्षात नव्हत्या. तर फक्त ती जी लहानपणी आहे तीच आज बोहल्यावर उभी आहे. म्हणजे सगळ्या भेदाचा स्वीकार करून मी फक्त काय केलं, भेदाचा त्याग करून मी फक्त अभेदाचा स्वीकार केला. म्हणजे काही भागाचा त्याग, काही भागाचा स्वीकार, त्यालाच म्हटलेलं आहे भाग त्याग लक्षणा. बघा, एक लक्षात घ्यायचं की त्याग जो आहे तो नेहमी कशाचा केलेला आहे तर माईक गोष्टींचा त्याग केलाय, आणि जे अभेद तत्व आहे, जे ब्रह्मतत्व आहे त्याचा स्वीकार केलाय. पण 4 महावाक्य जी आपल्या समोर उपनिषदांमध्ये मांडलेली आहेत, आता आपण जे बघणार आहोत, जे पहिलं आहे ते प्रज्ञानम ब्रह्म वगैरे, त्याचा वाच्यार्थ काय, त्याचा लक्षार्थ काय, कशाचा त्याग करायचा, कशाचा स्वीकार करायचा, हा सगळा काय आता आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि ह्या लक्षणा वापरून आपल्याला या महावाक्यांचा विचार शास्त्र शुद्ध पद्धतीने करावा लागतो. तर 3 लक्षणं आपल्या समोर सांगितल्या, जहत लक्षणा, अजहत लक्षणा आणि जहत अजहत लक्षणा. याच्यातली आपल्याला जहत अजहत लक्षणा म्हणजे भागत्याग लक्षणा जी आहे ती आपल्याला महावाक्याच्या चिंतनासाठी वापरावी लागते. आणि असं महावाक्याचं शास्त्रशुद्ध चिंतन करता करता आपली चिंतेतून मुक्ती होऊन जाते आणि त्या परब्रह्म स्वरूप जे अभेद तत्व आहे त्याच्याशी आपण एकरूप होऊन जातो. जे निरपेक्ष सुख आहे, ज्याला महासुख म्हणतात, त्याच्याशी आपण एकरूप होऊन जातो. पण चिंतन, म्हणून मी समर्थांची ओवी अजिबात विसरायची नाही, तत्वमसी महावाक्य बोला त्याचा जप नाही बोलेला, तेथे विचाराचे साधके केला पाहिजे. म्हणून काय करायचं तर विचार करायचा. आणि सगळ्यात श्रेष्ठ ज्ञान कुठलं म्हणतात समर्थ, महावाक्याचे विवरण हेचे मुख्य ज्ञानाचे लक्षण. बघा, प्रज्ञानम ब्रह्म, तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी आणि अयमात्मा ब्रह्म, ही 4 महावाक्य जी आहेत ती जीव ब्रह्मैक्याचं प्रतिपादन करतात आणि म्हणूनच त्यांना काय म्हणतात तर महावाक्य असं म्हणतात. पहिलं महावाक्य आपल्या समोर आहे ते प्रज्ञानम ब्रह्म, हे ऋग्वेदाचं महावाक्य आहे. ऐतरेय उपनिषदामध्ये हे महावाक्य आलेलं आहे, प्रज्ञानम ब्रह्म. आता प्रज्ञानम ब्रह्म या 2 शब्द आहेत, प्रज्ञान आणि ब्रह्म. आता प्रज्ञान या हा जो शब्द आहे हा जीव या अर्थाचा आहे आपल्या समोर. आणि महावाक्याच्या द्वारे आदेश दिला जातो, नेहमी महावाक्याच्या द्वारे काय दिला जातो तर आदेश दिला जातो.
आणि या महावाक्यात जो आदेश आहे तो ज्ञानाचा आदेश आहे. म्हणजे ज्ञानासंबंधी, म्हणजे चित तत्वासंबंधी, सच्चित आनंद मधलं चित तत्व जे आहे ते ज्ञानरूप आहे. आणि तो चित तत्वासंबंधी या महावाक्यामध्ये निर्देश केलेला आहे, आदेश दिलेला आहे. बघा, अगदी थोडक्यात आपण बघूयात की आपण हा बराचसा भाग आधी बघितलेला आहे, पण तरी परत आपण अशी छान लिंक लागण्यासाठी म्हणून बघूयात. बघा, आपण बघितलं होतं की प्रमाताला प्रमाणांच्या साह्याने प्रमेयाचं ज्ञान होतं. प्रमाता म्हणजे जीव, प्रमाण म्हणजे इंद्रिय आणि प्रमेय म्हणजे पदार्थ. आता प्रमाताला प्रमाणांच्या साह्याने म्हणजे जीवाला इंद्रियांच्या साह्याने कशाचं ज्ञान होतं, तर बाह्य पदार्थांचं त्याला ज्ञान होतं. आता मला हा मोबाईल दिसला, मला याचं ज्ञान झालं की नाही? प्रत्येकाचं ज्ञान झालं. हा माझ्यासमोर ग्रंथ आहे त्याचं ज्ञान झालं, माझ्यासमोर फ्रीज आहे त्याचं ज्ञान झालं, मी टेबलवर ज्या बसले त्याचं मला ज्ञान झालं. पण ह्या होणाऱ्या ज्ञानाच्या मागे असणाऱ्या ज्ञानरूप आत्म्याचं अधिष्ठान आहे. हे सातत्याने काय ठेवायचं, तर लक्षात ठेवायचं. कारण अधिष्ठानाशिवाय म्हणजे आत्मरूप तत्वाच्या अधिष्ठानाशिवाय होणारं ज्ञान होत नाही. असणारं ज्ञान असल्याशिवाय होणारं ज्ञान होत नाही. बघा, जेव्हा आपण प्रमाता म्हणजे जीव आणि प्रमेय म्हणजे प्रमाण म्हणजे इंद्रिय आणि प्रमेय म्हणजे बाह्य पदार्थ, ही त्रिपुटी म्हणतात. प्रमाता, प्रमाण, प्रमेय. म्हणून मागच्या वेळेस मी अभंग सांगितला होता, सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी. व संतांचा अभंग आहे तुकोबांचा, की त्रिपुटी सांडली म्हणजे त्रिपुटीचा लय झाला आणि घटामध्ये म्हणजे ह्या देहामध्ये काय झाला, तर आत्मरूप मीचा दीप उजळला. मग आता ही त्रिपुटी आहे की नाही, प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय. म्हणजे जेव्हा प्रमाता, प्रमाण, प्रमेय ही त्रिपुटी लयाला जाते तेव्हा ते असणारं ज्ञान आहे आहे आणि आहे. म्हणून ब्रह्मरूप म्हणजे प्रत्येक ज्ञानामागे असणारं ज्ञान आहे असं अखंड अनुसंधान साधकाला सुरुवातीला ठेवावं लागतं. नाहीतर काय होतं, बाह्य पदार्थ जेव्हा आपल्याला दिसतात, म्हणजे व्यक्ती असू देत, वस्तू असू देत, घटना असू देत, काही असू देत, तेव्हा सहजच काय होतात, वृत्ती आपल्या बाहेर धावतात आणि मग अनुकूल प्रतिकूल भाव निर्माण होतो. अनुकूल प्रतिकूल भाव निर्माण झाले की त्याच्यातनं सुख दुःख निर्माण होतात. सुख दुःख निर्माण झाले की अंतःकरण घडतं आणि बिघडतं. आणि त्यासाठी हा अभ्यास आहे. म्हणून याला अभ्यास महावाक्य असं म्हटलंय की प्रत्येक होणाऱ्या ज्ञानामागे असणारं ज्ञान आहे. आणि होणाऱ्या ज्ञानाकडून असणाऱ्या ज्ञानाकडे अंतःकरण वृत्ती वळवणं याला साधना असे म्हणतात. बघा, विचार करूया जरा छानपैकी. आपण सगळेजण कर्म करतो. आता कर्माचे प्रकार सगळ्यांचे वेगवेगळे. चालणं वेगवेगळे म्हणजे एकच कृती असतात सगळ्या. चालणं आहे, बोलणं आहे, पाहणं आहे, ऐकणं आहे. जे 5 ज्ञानेंद्रियांच्या द्वारे जे होतात ते सगळे काय होतात, तर आपली कर्म होतात. आता नुसत्या इंद्रियांना कर्म करता येतात का? त्या इंद्रियांना काय लागते कर्म करायला, तर शक्ती लागते. आणि ती शक्ती कोणाची असते? चैतन्याची शक्ती असते. ही शक्ती आपल्या सगळ्यांना अनुभवात असते की नाही? पॅरालिसिस झाला तर हात निकामी होतो, म्हणजे शक्ती नसते का? तर तो पार्ट निकामी झालाय. बघा, एखादं यंत्र डोळ्यासमोर आणा. आता यंत्र चालू आहे, पण जर एखादा पार्ट जर बिघडला तर काय होतं, तर तो काढून टाकून नवीन बसवावा लागतो. नवीन बसवला की यंत्र सुरू असतं. म्हणजे तिथे वीज आहेच, पण तो पार्ट बिघडलाय. अगदी त्याचप्रमाणे तो माझा एखादा अवयव निकामी झालाय, पण चैतन्य नाही असं होत नाही. चैतन्य आहेच तिथे. आणि हे सगळ्यांच्या आपल्या अनुभवातलं आहे. इंद्रिय कशी आहेत, तर अचेतन जड आहेत, त्यांना स्वतःची शक्ती नाही. आता ही शक्ती जी आहे ही इंद्रियांकडून काय करते, तर कार्य करवून घेते. म्हणून हे जे चैतन्य आहे या शरीरामध्ये आहे 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 आणि आहे, हे आपल्या सगळ्यांच्या व्यवस्थित लक्षात येतं. आता जीवाची व्याख्या आपण खूप वेळा बघितली आहे. बघा, हे क्लिष्ट नाही, एकातून एक विचार आहे, आपण छान समजावून घेऊयात. जीवाची व्याख्या आपण नेहमी बघितलेली की जीव इज इक्वल टू बुद्धी, बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब, जो चिदाभास आहे त्याला आपण काय म्हणतो, तर जीव म्हणतो. आता बुद्धी अचेतन जड आहे म्हणून बुद्धीला ज्ञान होणार नाही. कूटस्थ चैतन्य म्हणजे आत्मा जो आहे तो ज्ञानरूप आहे, त्याला ज्ञानाची गरज नाही. मग बुद्धी जेव्हा आत्म्याच्या म्हणजे कूटस्थाच्या संपर्कात येते तेव्हा आत्म्याचं प्रतिबिंब बुद्धीत पडतं, म्हणजे तो बुद्धीत तो प्रकाश फाकतो. आता ही क्षमता बुद्धीला आली कुठून, तर सत्वगुणाची आणि तेज तत्वाची असल्यामुळे, अतिशय शुद्ध असल्यामुळे बुद्धीत प्रकाश फाकतो.
तोच कोण आहे तर तो चिदाभास आहे. तो येतो कुठून मुळातनं, तर तो आत्मचैतन्याचाच आहे. म्हणून जीवाला पण कुणाची सत्ता आहे तर आत्म्याची सत्ता आहे. म्हणजे जेव्हा आत्मचैतन्य आणि जीवचैतन्य आपण म्हणतो तेव्हा आत्मचैतन्याच्याच अधिष्ठानावरती जीवचैतन्याला पण काय असते तर शक्ती मिळते. आपण म्हणताना म्हणतो की जीवाची इंद्रिय म्हणजे जीवाची शक्ती असते, पण ती मुळात कुठून आलेली आहे तर ती आत्म्याची शक्ती असते. म्हणजे आत्म्यातूनच आत्म्याच्या अधिष्ठानावरती जीवाला मिळालेली असते. मग आत्म्याच्या अधिष्ठानावरती म्हणजे असणारं ज्ञान ज्याला आपण म्हणतो आहे. आता जीवाला इथे प्रज्ञान म्हटलेलं आहे, पण हा प्रज्ञान जो जीव आहे वाच्यार्थाने तो लक्षार्थाने कोण आहे, तो कुटस्थ आहे ना. जो प्रज्ञान आता इथे महावाक्याचा विचार करताना प्रज्ञान म्हणजे जीव, म्हणजे तो वाच्यार्थाने जो जीव आहे तो लक्षार्थाने कोण आहे तर कूटस्थ चैतन्य आहे. आणि कूटस्थ चैतन्य प्रज्ञानम ब्रह्म म्हणजे कूटस्थ आणि ब्रह्म हे कसे तर अगदी एक आहेत. जेव्हा देहसापेक्ष तत्व त्याला काय म्हणतात तर आत्मा म्हणतात आणि देहनिरपेक्ष तत्वाला ब्रह्म म्हणतात. आपण नेहमी उदाहरण देतो की लोटी भांड्यात पाणी असतं, लोटीतलं पाणी आपण ब्रह्म म्हणू आणि भांड्यातलं पाणी आपण काय म्हणू तर आत्मा म्हणू. पाणी दोन्हीकडे काय तर अगदी सारखं आहे, फक्त उपाधी भेदानी काय तर फरक आहे. अगदी त्याचप्रमाणे चराचरात भरलेलं तत्व जेव्हा देहात येतं तेव्हा त्याला आत्मा म्हणतात आणि निरपेक्ष तत्वाला म्हणजे देहनिरपेक्ष तत्वाला परब्रह्म असं म्हणतात. म्हणून जो जीव आहे तो मूळचा कुठून आलाय तर आत्मस्वरूपापासूनच आलेला आहे. जो वाच्यार्थाने जीव आहे तो लक्षार्थाने कूटस्थ चैतन्य आहे. आणि हा चिदाभास जेव्हा बुद्धीत पडतो आत्म्याचा तेव्हा काय होते तर बुद्धी ऍक्टिव्हेट होते. ऍक्टिव्हेट हा शब्द खूप छान आहे, म्हणजे प्रकाशित होते. पण त्याला सत्ता कोणाची आहे तर आत्म्याची आहे. पण आपण व्यवहारामध्ये पद्धत काय आपली, ज्ञान कुणाला होतं चिदाभासाला ज्ञान होतं. आपण असं म्हणतो ना जीवाला ज्ञान होतं, चिदाभासाला ज्ञान होतं. त्याला ज्ञान झालं की त्याला कळतं की मी कोण आहे तर मूळचा आत्मरूप मीच आहे तो. म्हणून इंद्रियांच्या माध्यमातून जीवाला जे ज्ञान होत चाललेलं आहे म्हणजे जीवचैतन्याला म्हणजे चिदाभासाला जे ज्ञान होत चाललेलं आहे ते कुणाच्या प्रकाशात होतं तर आत्म्याच्याच प्रकाशात होतं. म्हणजे आपली सगळी जी इंद्रिय आहेत ती आत्म्याच्या प्रकाशात प्रकाशित होतात. आपण म्हणतो डोळा बघतो, कान ऐकतो, वाणी बोलते, डोळ्यांनी दिसतं आपल्याला, पण दिसण्यामागे असणारं तत्व अखंड आहे म्हणून डोळ्याला दिसतं. म्हणून अखंड असणारं ज्ञान आहे. केनोपनिषदामध्ये खूप छान मंत्र आहे, प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम हि विंदते. म्हणजे प्रत्येक मला जो बोध होतो एकामागून एका पदार्थांचा त्याच्या मागे असणारं तत्व आहे त्याला वृत्ती ज्ञान हा एक शब्द आहे. बघा वृत्ती ज्ञान पण त्याला म्हणतात मनोवृत्ती बुद्धिवृत्ती, म्हणजे ज्ञान जे होतं ते वृत्तींमुळे होतं म्हणून त्याला वृत्ती ज्ञान हा शास्त्रकारांनी वापरलेला शब्द आहे. आता वृत्ती ज्ञान अनेक प्रकारचं असतं. पदार्थांचं ज्ञान होतं, भूतकाळातलं ज्ञान होतं, मला अनेक घटनांचं ज्ञान होतं. याला काय म्हटलेलं आहे तर वृत्ती ज्ञान असं म्हटलेलं आहे. आता हे जे वृत्ती ज्ञान अखंड चालू असल्यामुळे असणारं ज्ञान लपून गेले. बघा नदीत पाणी असतं स्वच्छ, त्याच्यावरती जर अनेक तरंग उमटले तर मूळचं पाणी आपल्याला कळतच नाही की किती शांत पाणी येते. जेव्हा ते आपण वारं थांबतं आणि ते शांत होतं पाणी तेव्हा आपण म्हणतो आत्ता तळ दिसतोय पाण्याचा बरं का. मगाशी इतकं वारं होतं आणि इतके तरंग उमटले होते त्याच्यावरती की आपल्याला खालचा तळ त्या पाण्याचा दिसत नव्हता. अगदी त्याचप्रमाणे या अंतःकरणावरती म्हणजे जीवाच्या अंतःकरणावरती इतक्या वृत्ती विचारांच्या उमटत राहतात की त्या अंतःकरण कधी शांतच होत नाही आणि शांत होत नसल्यामुळे त्या अधिष्ठान रूप आत्म्याचा त्याला कधी अनुभवच येत नाही. म्हणून सातत्याने काय करत राहणं तर वृत्तीने जे ज्ञान होतं जे बाहेरचं त्याच्या मागे असणारं ज्ञान आहे म्हणून मला होणारं ज्ञान होतं असा शास्त्र शुद्ध विचार करत राहणं आणि वृत्ती आतमध्ये वळवत राहणं. म्हणजे आता हे सगळं समजावून कशासाठी घ्यायचं आहे तर बुद्धीत पडलेला जो प्रकाश चिदाभास त्याने होणाऱ्या ज्ञानाकडून असणाऱ्या ज्ञानाकडे आपल्या वृत्ती वळवण्यासाठी. त्याला समर्थ काय म्हणतात, अंतर्निष्ठ तितुके तरले अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले. म्हणजे जे सतत जो आत्माराम आहे, आता हा प्रज्ञान कोण आहे, जो जीव आहे तोच कोण आहे तर तो आत्मा आहे, म्हणजेच तो आत्माराम आहे, त्यालाच प्रज्ञान असं म्हटलेलं आहे. त्याला एक लक्षात ठेवायचं की बाहेरची जी ज्ञान आहेत व्यवहारातली ती सतत आपल्याला होत राहणार आहे, पण जेव्हा त्याच्यामध्ये वृत्ती रमते ना आणि रंगून जाते ना मग त्याच्यातनं ते अनुकूल प्रतिकूल सुख दुःख स्पर्धा ईर्ष्या मत्सर हे सगळं निर्माण होतं
आणि असणाऱ्या ज्ञानाचा आपल्याला अजिबात थांगपत्ताच लागत नाही की असणारं ज्ञान असं माझ्या आतमध्ये काहीतरी आहे. आता व्यवहारातल्या ज्ञानातला आपल्याला सगळ्यांचा उपयोग आहे, व्यवहार लागतोच करण्यासाठी, आपल्याला व्यवहारातली ज्ञान लागतात. पण साधक म्हणून जेव्हा मी जन्माला येते, साधक म्हणून जेव्हा मला श्री गुरूंच्या छत्राखाली मी जाते, जेव्हा मी हा अभ्यास करते, तेव्हा मला अगदी स्वच्छ आणि स्पष्ट कल्पना येते की अरे व्यवहारामध्ये वृत्ती ज्ञान लागतं, पण त्या वृत्ती आवरण्याचं काम पण साधकाला करावं लागतं. नाही तिकडे वृत्ती पांगू देता येत नाही. त्या वृत्तींना उपद्व्यापातून काय करावं लागतं तर बाहेर काढावं लागतं. आणि हे जर लक्षात राहिलं की होणाऱ्या ज्ञानामागे असणारा तो बोधरूप आत्मा आहे, तर आपल्याला कुठलाही अहंभाव निर्माण होत नाही. हे महत्वाचं आहे. परत अहंकाराने काय होतं, अनेक वृत्ती उमटत राहतात. म्हणून एकाच निरुपाधिक चैतन्याची ब्रह्म आणि प्रज्ञान, आता प्रज्ञान ही दोन काय आहेत तर संबोधन आहेत. यावरून निष्कर्ष निघतो की प्रज्ञानम ब्रह्म. अजून एक त्याच्यामध्ये खूप छान विचार आहे की हा कुटस्थामुळे, म्हणजे हा आत्म्याचा जो प्रकाश आहे त्याच्यामध्ये देह आणि इंद्रिय ही सामान्यपणे प्रकाशित होतात. बघा, सामान्य प्रकाश हा आत्म्याचा म्हणजे परब्रह्माचा सगळीकडे आहे, म्हणजे जगतामध्ये सगळीकडे आहे. या जगतामध्ये जे देह निर्माण झालेले आहेत त्या देहांमध्ये सगळीकडे काय आहे तर सामान्य प्रकाश आहे. उदाहरण घेऊयात एक खूप छान, म्हणजे लक्षात येईल. घराच्या भिंतीवर सूर्याचा प्रकाश पडतो, आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. आता हा कसा असतो, सामान्य प्रकाश असतो. पण जेव्हा उन्हामध्ये सूर्यासमोर जेव्हा आरसा धरला जातो तेव्हा तो प्रकाश परावर्तित होऊन काय होतं तर कवडसा आपल्याला दिसतो. आता हा कवडसा काय आहे तर विशेष प्रकाश आहे. अगदी त्याचप्रमाणे आत्मा सामान्यपणे असतो देहामध्ये, पण जेव्हा आत्म्याचा बुद्धीत प्रकाश पडतो तेव्हा तो विशेष प्रकाश असतो. आता खरं म्हणजे सगळ्यांना आत्मज्ञान सारखं व्हायलाच पाहिजे की न, सगळेजण बसले सगळ्या व्यक्ती आणि सगळ्यांना एकदम क्लिक झालं आणि सगळ्यांना ज्ञान झालं, असं का होत नाही? कारण हा जो विशेष प्रकाश जो बुद्धीत पडलेला आहे तो कसा झालेला आहे तर मलिन झालेला आहे. कशामुळे मलिन झालेला आहे तर वासनेमुळे मलिन झालेला आहे. प्रत्येकाच्या वासना, प्रत्येकाचा प्रारब्ध हे कसं आहे तर वेगवेगळं आहे. म्हणून जो चिदाभास पडलाय तो पण कसा झालाय तर गढूळ झालेला आहे. मग आता काम काय करावं लागतं चिदाभासाला, म्हणजे जीवाला बुद्धी स्वच्छ करण्याचं काम करावं लागतं. वासनेमुळे जी बुद्धी, वासना म्हणा इच्छा म्हणा त्याला नाव आहे ते, ती बुद्धी जी मलिन झालेली आहे ती स्वच्छ करण्याचं काम सातत्याने साधकाला म्हणजे जीवाला सातत्याने करत राहावं लागतं. बुद्धी दे रघुनायका म्हणून तर समर्थ म्हणतात बुद्धी भगवंताचं देणे. मग आता भगवंताचं देणं आहे बुद्धी, तर मला बुद्धी कमी आहे, मला जास्त आहे, हा अहंभाव बाळगण्याचं काहीच कारण नाहीये. बुद्धी नसेल तर वाढवायचा प्रयत्न करा, समजून घ्या, त्यालाच मागणी करा, तोच बुद्धिदाता आहे. मग जी माझ्या वासना किती कशा आहेत आणि किती शिल्लक आहेत याचं ज्ञान मला काही माहिती नाही, मला ज्ञान काही नाहीच आहे त्याचं, ते सद्गुरू जाणतात. ते जो अभ्यास मला करायला सांगतात तो अभ्यास निमूटपणे करत राहणं, ती साधना करत राहणं. बरं, निमूटपणे म्हणजे समजून उमजून, त्यांना का कसं असे प्रश्न न विचारता करत राहणं, समजून उमजून करत राहणं. असं सातत्याने जर आपण करत गेलो तर बुद्धी स्वच्छ होत राहते. आणि बुद्धी स्वच्छ झाली रे झाली की तो वाच्यार्थाने जो जीव आहे तोच लक्षार्थाने कुटस्थ आहे. आणि कुटस्थ काय आहे तर ब्रह्म एकच आहे, तो विलीन होऊन जातो आपल्या आत्मस्वरूपामध्ये. म्हणून प्रज्ञानम ब्रह्म. म्हणून सातत्याने अभ्यास करायचा की होणाऱ्या ज्ञानामागे असणारं ज्ञान आहे, ज्याला सामान्यपणे आत्मा प्रकाश सगळीकडे आहे. आता कबडसा काय कुठून बाहेरून आलेला नाहीये, त्याला कुणाचा प्रकाश आहे तर सूर्याचाच प्रकाश आहे. अगदी त्याचप्रमाणे चिदाभासाला कुणाचा अधिष्ठान आहे तर ते जे आहे ते आत्मस्वरूपाच अधिष्ठान आहे. म्हणून जीवाने उपाधीचा निराश केला की जो जीव आहे तोच काय आहे तर जीवच प्रज्ञान आहे. प्रज्ञान म्हणजे आत्मा, जीवच कोण आहे तर लक्षार्थाने तो आत्मा आहे. म्हणून जीव प्रज्ञानम अस्ति, प्रज्ञानम ब्रह्म अस्ति, म्हणून जीव हा ब्रह्म अस्ति. त्रैराशिके तसं ते. म्हणून याप्रमाणे जीव ब्रह्मैक्य प्रज्ञानम ब्रह्म या महावाक्याने आपल्याला सुचवलेलं आहे उपाधींचा त्याग आणि तत्वाचा स्वीकार. इतकी सुंदर मांडणी आपल्या समोर इथे केलेली आहे. दुसरं यजुर्वेदातलं महावाक्य आपल्या समोर आहे अहम ब्रह्मास्मी. हे जे महावाक्य आहे ते बृहदारण्यक उपनिषदामधलं हे महावाक्य आहे. याला अध्यादेश महावाक्य असं म्हणतात. आता बघा, दिसणारं, अनुभवाला येणारं, कळणारं
हे सर्व केवळ काय आहे तर अध्यास आहे, म्हणजे भ्रम आहे, असं या वाक्याने आपल्याला इथे सांगितलेलं आहे. जसं मी आता म्हटलं की हे अभ्यास महावाक्य आहे, प्रज्ञानम ब्रह्म, तसं हे काय आहे तर हे अध्यादेश महावाक्य आहे. याला अनुभव महावाक्य असंही म्हणतात, अहम ब्रह्मास्मीला. आणि हे दिसणारं देहादी जगत जे आहे ते भ्रमात्मक आहे, असा सातत्याने साधकाला अभ्यास करावा लागतो. आणि जर सातत्याने साधकाने अभ्यास केल्यानंतर जीव ब्रह्मक्य त्याला अनुभवाला येऊन जातो. बघा, अहम ब्रह्मास्मी. आता ब्रह्माचा वाच्यार्थ काय आहे तर ईश्वर आहे, आणि लक्षार्थ कोण आहे तर परब्रह्म आहे. आणि अहमचा वाच्यार्थ जीव आहे, आणि लक्षार्थ कूटस्थ आहे. मला माहितीये समजायला थोडं क्लिष्ट आहे, पण जेव्हा आपण सातत्याने ऐकू आणि समजून घेऊ तेव्हा व्यवस्थित आपल्या सगळ्यांच्या लक्षात येणार आहे, कारण इतकं श्रवण आपल्याला नक्कीच आपलं सगळ्यांचं झालेलं आहे. आणि कूटस्थ आणि ब्रह्म एकाच गोत्रातले आहेत. आता जीवाची उपाधी अविद्या आहे, ईश्वराची उपाधी माया आहे. त्यामुळे ह्या उपाधींचा निराश झाला की काय आहे तर जो आत्मा आहे तेच परब्रह्म आहे. म्हणून ईश्वर आणि जीव यांचा त्याग आणि कूटस्थ आणि ब्रह्म यांचं काय आहे तर ऐक्य हे इथे स्वीकारावं लागतं. आता अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचा आपण विचार करूयात. बघा, आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये एक सतत अहमचं स्फुरण आहे ना. मी आहे, मी, माझ्या खाली जर कोणी आलं तर दार वाजवतात आणि मी म्हणते कोण आहे, ते म्हणते मी आहे. अगं पण मी म्हणजे कोण? पण मी, हे सगळेजण म्हणतात मी आहे, मी आहे. हे जे सातत्याने जे अंतःकरणामध्ये स्फुरण आहे, जे अहमचं स्फुरण आहे, हे सामान्य सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये सतत अखंडपणे स्फुरण आहे. आणि भगवंताची ओवी आहे, माऊलींची ओवी आपल्या समोर ज्ञानेश्वरीमध्ये, सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐसी, जे वृत्ती स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. सगळ्यांच्या हृदयामध्ये अखंड स्फुरण रूपाने मी आहे आहे आणि आहे. आता हे सामान्यपणे सगळ्यांच्या हृदयामध्ये स्फुरण आहे, पण या सामान्यचं जेव्हा विशेष स्फुरण होतं तेव्हा मी स्वतःला काहीतरी विशेष समजायला लागते. आणि जेव्हा मी असं स्वतःला काहीतरी विशेष समजायला लागते तेव्हा ब्रह्मतत्व कसं आहे, निर्विशेष आहे. मग निर्विशेष तत्वापासून मी खूप दूर गेलेली असते. बघा, अगदी साधे सरळ विचार आहे, फक्त आपली भाषा वेगवेगळी येते प्रत्येक महावाक्याच्या बाबतीत. आता ब्रह्म हे निर्विशेष आहे, आणि मी जर समजायला विशेष समजत असेल तर निर्विशेष तत्वापासून मी काय केलेली आहे तर दूर गेलेली आहे. आता अहम ब्रह्मास्मी म्हणजे मीच ब्रह्म आहे, म्हणजे सहा अहम सोहम अशी माझी साधना सुरू आहे. रोज बसते ध्यानाला, सहा अहम आणि सविशेष मी सह हे सगळं चाललेलं आहे. आता सविशेष मीचं स्वरूप काय आहे? मी देह आहे, मी कर्ता आहे, मी भोगता आहे, हे जग सत्य आहे, मी यू आहे, मी ट्यू आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे, मी गरीब आहे, मी श्रीमंत आहे, मी हुशार आहे, मी मठ्ठ आहे. सगळे कसे आहेत तर त्या सामान्य मी वरती निर्माण झालेले हे विशेषत्वाचे मी आहेत. मग आता सोहम साधना चालू आहे, मी ब्रह्म आहे, ही विशेष असलेल्या मी सह सुरू आहे. आणि अशी सुरू असलेली साधना मला कधीही निर्विशेष ब्रह्माचा अनुभव येऊ देणार नाही, म्हणजे शक्यच नाही येणं. म्हणून निर्विशेष मी सातत्याने काढत राहणं हे साधनेचं काय आहे तर मोठं अंग आहे. आता या अहमच्या स्फुरणावरती बघा, सगळ्यांच्या हृदयामध्ये अखंड अहमचं स्फुरण आहे, आणि या अहमच्या स्फुरणावरती अखंड आपल्या जीवाचे सगळे व्यवहार चालू असतात. आता आपण सामान्य इथे म्हटलंय, सामान्य म्हणजे कमी प्रतीचं नव्हे. आपण सामान्य म्हटलं की काय म्हणतो, व्यवहारामध्ये कमी प्रतीचं समजतो, पण असं नाही. तर सामान्याचा अर्थ आहे जे सदा सर्वत्र सम, सदा सर्वत्र समत्वानी जे भरून उरलेलं आहे त्याला सामान्य असं म्हणतात. आणि अशा सामान्य स्फुरणावरती जीवानी अध्यास ओढवून घेतलेले आहेत. जसं आबेल मुझे मार सारखं, की मुळात आनंद घन असणाऱ्या जीवानी स्वतःवरती अध्यास ओढवून घेतलेले आहेत. म्हणजेच काय, तर सुखी, मी दुःखी. आता या खऱ्या मीचं दर्शन जर घ्यायचं असेल तर साधना काय सांगतात तो माऊली आपल्याला, तरी गा ऐसे करी या आठा पहारा, तरी गा ऐसे करी या आठा पहारा माझी,
मोटके निमिष भरी दे तू जाय. बघा, सोहम साधनेचं मी आता सांगितलं आपल्या समोर. हा 6 अहम म्हणजे सोहम साधना कधी सजेलो? एकतर सातत्याने आपण 24 तास चिंतन करत राहू, मी ब्रह्म आहे. मग ब्रह्म अलिप्त आहे, ब्रह्म अमन आहे, ब्रह्म द्वंद्वातीत आहे, आणि मी मात्र द्वंद्वमय जीवन जगते आहे, मी मात्र मनाबरोबर सुखी दुःखी होती आहे. असं कसं चालेल? म्हणून हे जे अवांतर वाक्य आपण ज्याला म्हणतो, म्हणजे संतांनी जे विचार सांगून ठेवलेले आहेत, ते विचार सातत्याने आचार, त्याप्रमाणे आपला आचार बसवून घ्यावा लागतो. मग असं जेव्हा आपण 24 तास ती साधना करत राहतो, तेव्हा सोहम साधनेला आपण जेव्हा बसू, तेव्हा मन कुठेतरी शांत आपलं होतं. मग इकडे म्हणायचं मी ब्रह्म आहे, आणि इकडे मात्र सगळ्या गोष्टी सुरू आहेत. अशी साधना कधीही होणं शक्य नाही. मग त्याला एक आपल्या समोर माऊलींनी इथे उपाय सांगितलाय, तरी गा ऐसे करी. मग असं करतो, या आठा पहारा माझारी, एक निमिषभर तू मला दे रे. आता हे नामस्मरणाच्या बाबतीत त्यांनी म्हटलंय की तू अखंड नाम घे. जसं दोन्हीच असंच आहे बरं का. जसं मी आता सुरुवातीला सांगितलं की प्रेमलक्षणा भक्ती आणि ज्ञानलक्षणा भक्ती, 24 तासातले 23 तास 59 मिनिटं जेव्हा आपण सातत्याने तत्वचिंतन करत राहू आणि त्याबरोबर नाम घेत राहू, तेव्हाच कुठे आपला एकच तिथे मिनिट सजण्याची शक्यता आहे. उगाच तुकोबा म्हणत नाही चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे. आपल्याला परमार्थ वाटतो ना, तो असा येण्या जाण्याचा करण्याचं नाहीये. त्याला काय करावं लागतं, तर सगळे विचार छानपैकी बसवून घ्यावे लागतात. आणि म्हणून इथे भगवंत आपल्याला सांगतात की तुला माझं दर्शन जर घ्यायचं असेल, खऱ्या मीला जर ओळखायचं असेल, बघा 6 अहम म्हणा किंवा इथे भगवंत म्हणा, काही फरक नाहीये. कारण तो भगवंत हेच काय आहे, तर माझं स्वरूपच आहे. म्हणून मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी चित्त नाही, मी अहंकार नाही, असं म्हणायला सोपं एका वाक्यात. पण मी मन का नाहीये, तर ब्रह्म अमन आहे, जीवाला मन आहे. मग जीवानी मनाला जी काही सुखदुःख होतात व्यावहारिक सत्तेमध्ये, ती व्यवस्थित परस्पर विवेकाने त्याची विल्हेवाट लावावी. पण त्याने त्या आत्मस्वरूपावरती ते सुखदुःख ओढवून घेऊ नयेत. असं सातत्याने जेव्हा आपण विचार करत राहतो, तेव्हा कुठेतरी जीव त्या सगळ्यांपासून काय होतो, तर अलिप्त होत राहतो. आता ह्याच्यामध्ये अजून एक खूप छान विचार आहे बघा. एक सामान्य मी सांगितलं आता जसा, आणि एक व्यक्तिमत्व विकासाचा. आता त्याला आता आपण विशेष म्हटलं तर व्यक्तिमत्व विकासाचा आहे. मग तो व्यक्तिमत्व विकास करायचा की नाही असा प्रश्न येतो. नक्कीच करायचा, कारण व्यावहारिक सत्तेमध्ये व्यक्तिमत्वाचा विकास करावा लागतो, व्यक्तिमत्व खुलवावं लागतं, व्यक्तिमत्वाला उत्तम पैलू बनावे लागतात, दैवी गुणसंपदा अंगी मानवावी लागते. उत्तम गुण मज दे रे राम, असं जेव्हा समर्थ म्हणतात, तेव्हा उत्तम गुण अंगी मानवावे लागतात. कारण व्यवहारामध्ये ह्या सगळ्या गोष्टी लागतात. आणि उत्तम गुण जो बाणवतो तो व्यापकतेकडे हळूहळू जायला लागतो. पण उत्तम गुण असलेला मी, उत्तम गुण असलेली मी ही पण काय झाली, तर सोन्याची बेडीच झाली. ते सुद्धा सहजपणे सोडून देता आले पाहिजेत, कारण ही सुद्धा कशी आहे, तर आभासिक आहे ना. वेदांत शास्त्राचे इतके सुंदर विचार आहेत, तिचं छानपैकी सगळे विचार जर व्यवस्थित आपल्याला पटले, अंतःकरणात रुजले, आणि तशी साधना आपण जर केली, तर आभासिक मी काढल्याशिवाय खऱ्या मीचा शोध लागणार नाही. म्हणून भासमान होणाऱ्या मी कडून खऱ्या मीकडे जाणाऱ्या प्रवासाला महावाक्य चिंतन असं म्हणतात. म्हणून ज्या वेळेला तो खोटा मी, जो अध्यासिक मी वर डोकं काढेल, त्या वेळेला सामान्यपणे सर्वत्र भरून असलेला जो निर्विशेष मी आहे, जो सच्चिदानंद रूप मी आहे, त्या मीचा स्वीकार करणं, याला काय म्हणतात? कशाचा स्वीकार केला आपण? त्या ब्रह्मरूप सच्चिदानंद मीचा स्वीकार केला. आणि त्याग कुणाचा केला? या सविशेष मीचा त्याग केला. भाग त्याग लक्षणा. अशी सोहम साधना करता करता एक दिवस बुद्धीला पटून जातं की ते ब्रह्म मी आहे. पण बघा, त्या सोहम साधनेमागे एवढं मोठं तत्वज्ञान आहे, खूप आहे. आपण एवढ्या वेळात किती सांगू शकणार ते, पण त्याला खूप विचार आहे. समर्थ तेच म्हणायच्या श्लोकांमध्ये म्हणतात, अहंता मनी पापिणी ते नसो दे. अहंता रूपी पापिणी काढून टाका. आता तो कुठला मी आहे? तो सविशेष मी आहे.
आता बघा, एवढं वेदांत शास्त्र जे आहे ते आपल्याला सोपं करून मनाच्या श्लोकांमध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे. पण मनाचे श्लोक जर सांगायचे असतील तर वरती वरती मी सांगू शकते, पण जर मला मुळापासून जर माहिती पाहिजे असेल तर वेदांत शास्त्राचा म्हणजे असा या महावाक्यांचा अभ्यास करावा लागतो. आणि जेव्हा सोहम म्हणजे ते ब्रह्म मी आहे, ते ब्रह्म मी आहे, बघा ब्रह्म निरूपणाचे समाज समर्थांचे वाचा. ब्रह्म ना काळे ना ब्रह्म गोरे, ब्रह्म ना पिवळे, ब्रह्माला रंग नाही, ब्रह्माला नाम नाही, ब्रह्माला रूप नाही, ब्रह्म कसं आहे तर अरूप आहे. किती लक्षणं सांगितली ब्रह्माची आपण बघितली. अनंत आहे, अपार आहे, अज आहे, अजर आहे, अमर आहे. मग आता सोम साधनेमध्ये आपण काय करतोय, सहा अहम ते ब्रह्म मी आहे, ते ब्रह्म मी आहे असं घोकतीये. पण काल माझा वाढदिवस झाला पण कोणाचा फोन आला नाही. झालं काय झालं, झाली गडबड. वाढदिवस काल झाला, फोन आला रामकृष्ण हरी, नाही आला रामकृष्ण हरी. असं चित्त कसं राहिलं पाहिजे तर शांत राहिलं पाहिजे. चित्तामध्ये खळबळ माजली की साधना कोलमडून पडली. म्हणून सोहम साधना ही जबाबदारीची साधना आहे, ती समजून उमजून करावी लागते. मी अज आहे, अजर आहे, अमर आहे ब्रह्म, आणि ते ब्रह्म मी आहे. त्यामुळे वाढदिवस कुणाला असतो, जीवाला असतो. तो व्यावहारिक सत्तेमध्ये लोकांनी केला तरी रामकृष्ण हरी, नाही केला तरी रामकृष्ण हरी. मी कोण आहे तर आत्मरूप मी आहे. सहा अहम सोहम असं सातत्याने ते सविशेष मी काढण्याचा अभ्यास करता करता एक दिवस हम सहा मध्ये विलीन होऊन जातो आणि त्या तत्वाचा अनुभव येऊन जातो. म्हणजे जीव ब्रह्मरूपच होऊन जातो. याला म्हणतात जीव ब्रह्मैक्य. जे सविशेष मीचा काय केला इथे त्याग केला, निर्विशेष मीचा काय केला इथे तर स्वीकार केला. तर इथे म्हटलेलं आहे अहम ब्रह्मास्मी. आता हे अनुभव वाक्य आहे. ऍक्च्युली तत्वमसी महावाक्यानंतर, तत्वमसी म्हणजे उपदेश महावाक्य आहे. श्री गुरु मला जेव्हा उपदेश करतात की ते ब्रह्म तू आहेस, तेव्हा त्याचा मी काय करून घ्यायचं तर ते ब्रह्म मी आहे, म्हणजे सहा अहम. म्हणजे त्याच्यानंतर हा विचार आहे, पण तत्वमसी महावाक्याचा खूप मोठा विचार आहे, म्हणून तो आपण पुढच्या प्रवचनामध्ये करणार आहोत. आता आपण या दोन प्रज्ञानम ब्रह्म आणि अहम ब्रह्मास्मी या दोन महावाक्यांचा आपण विचार केला. आणि पुढच्या ह्याच्यामध्ये आपण अयमात्मा ब्रह्म आणि तत्वमसी आणि प्रणव उपासना याचा आपण विचार करणार आहोत. आज आपण इथेच थांबूयात, कारण दोन महावाक्यांचा आपण सांगोपांग जमेल तसा मी आपल्या समोर विचार मांडलेला आहे. आणि पुढच्या वेळेस आपण दोन महावाक्यांचं चिंतन करूयात. जय जय रघुवीर समर्थ. आपल्याकडे 15 मिनिटं आहेत प्रश्नोत्तरांसाठी. आजच्या सत्रावर आधारित कोणाला काही प्रश्न असतील तर अवश्य विचारा. ज्याला प्रश्न हॅलो करावा. हा हॅलो, बोला बोला. श्रीमती नमस्कार, आवाज ऐकू येतो? येतोय येतोय. तुम्ही म्हणता तसं जरा अवघड आहे ते, म्हणजे महावाक्यांचं विवरण. त्याच्यात खूप अभ्यास करायला पाहिजे, हे खरं आहे. मला एक अशी शंका आहे की प्रमाता प्रमेय प्रमाण ही त्रिपुटी याचं मला थोडंसं विवेचन कराल काय? तेवढं समजलं नाही. हा, त्रिपुटी म्हणजे 3 ठिकाणी आहे ना ते. आता प्रमाता म्हणजे जीव आहे, प्रमाण म्हणजे इंद्रिय आहे, आणि प्रमेय म्हणजे पदार्थ आहे. आता जीव इंद्रियांच्या माध्यमातून म्हणजे डोळ्याच्या माध्यमातून बाहेरचा पदार्थ बघतो ना तो. हो हो, हा बरोबर. त्यामुळे तिथे 3 मध्ये ते ज्ञान 3 मध्ये ते ज्ञान वाटलं गेलेलं आहे. हा हा, बरोबर. अच्छा. हा हा. आणि त्रिपुटीचा लय होईल म्हणजे कसं, आपण आता म्हणू की बघा, आता मी आणि माझ्या समोर एक व्यक्ती आहे. आता ते जरा मी तुम्हाला सांगत नाही, कारण जरा अवघड विचारसागर मधली ती प्रक्रिया आहे. बाह्य पदार्थाचं ज्ञान वगैरे ते आहे. ते आपण सोप्या भाषेत समजावून घेऊयात. मी आणि माझ्या समोर एक व्यक्ती आहे. आता मी डोळ्याच्या माध्यमातून त्या व्यक्तीकडे बघतीये, बरोबर? म्हणजे काय झाली, त्रिपुटी झाली. पण आता जेव्हा मला ज्ञान होईल की त्या व्यक्तीतलं तत्व आणि माझ्या आतलं तत्व एकच आहे, आता डोळा बघू देत त्याच्याकडे, तो बघेल. म्हणजे त्याला डोळ्याचं कामच आहे की तुम्हाला बाहेरचा पदार्थ दाखवणं. पण मला जेव्हा ज्ञान होईल की त्याच्यातलं तत्व आणि माझ्या तत्व एकच आहे आणि त्याच्यातल्या उपाधींचा मी संपूर्णतः त्याग करेल. आता उपाधी म्हणजे कुठली, नुसता देह नव्हे,
त्याचा देह आहे, त्याला एक रंग आहे, त्याला एक रूप आहे, त्याचा एक इतिहास आहे, त्याचे माझे असलेले संबंध आहेत, तो माझ्याशी कसा वागला, ती माझ्याशी कशी वागली, हे सगळं जर चित्तात बसलेलं असतं त्याला उपाधी असं म्हणतात. बरोबर. हा हा बरोबर. आता या सगळ्यांचा त्याग करून जेव्हा मी त्या तत्वाशी एकरूप होईन तेव्हा त्या त्रिपुटीचा तिथे लय झालेला असेल. हा असं घ्यायचं. तेच ना सांगितलं होतं. म्हणजे ते एखाद्या वस्तूकडे आपण बघितलं की आपल्या डोळ्यातल्या वृत्ती त्या ज्या हा असतात त्या बरोबर, वृत्तीमध्ये जागतात समाविष्ट त्याला. आता होतात. ते म्हणूनच म्हटलं त्याचा क्लिष्ट भाग घ्यायला नको, नाही की आहे. बाह्य पदार्थ बरोबर. ज्ञानाची रीत ते त्याच्यातनं बाहेर पडतो चिदाभास, मग त्याला हो व्यापतो, हो. मग त्याचं ज्ञान करून देतो, हा, मग ते तत्व आणि त्याचं अधिष्ठान तेच असतं. ते खूप अवघड होईल. एक साध्या बरोबर. सोप्या भाषेत म्हणजे आता आपण हो. लक्षणांचा विचार करतो आहोत, हा उपाधीचा त्याग, तत्वाचा स्वीकार. बरोबर आहे. आता आणखीन एक उपाधींचा प्रश्न त्याग. हा हा आणखीन एक प्रश्न बोला. असा आहे. तुम्ही म्हणाला सूर्याचा प्रकाश सामान्य आणि हो कवळाचा हा विशेषत्वाने पडलेला प्रकाश आहे, परंतु तो सूर्याचाच आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही ते होणारं ज्ञान आणि असणारं ज्ञान हेच सांगितलं ना, की म्हणजे मग ह्याच्यामध्ये अहंकाराची भावना आहे का? म्हणजे नाही विशेषत्वाने नाही, मला कसं झालं, हा होणारं असणारं ज्ञान हा थोडासा वेगळा भाग आणि हा दृष्टांत वेगळा सांगितला मी सूर्याचा, की हा सूर्याचा एक सामान्य प्रकाश जो आत्मप्रकाश आहे तो असतोच. म्हणजे अखंड स्फुरण जे आहे ते प्रत्येकामध्ये असतंच, कारण ते हो अस्तित्वच नाही ना त्याशिवाय. म्हणजे बरोबर. मीची जाणीव असल्याशिवाय अस्तित्वच नाहीये ना त्या व्यक्तीला. खरंय खरंय. ते बरोबर. सामान्यपणे सगळ्यांना आहे मीची जाणीव. हा हम्म ती आहेच, पण त्याच्यावरती जेव्हा विशेष मी तयार होतो, हम्म की मी उत्तम प्रवचनकार, की झाला विशेष मी तयार. म्हणजे अहंकारच ना, हा एक प्रकारचा. अहंकारच बरोबर आहे, त्याला शास्त्रकारांनी विशेष मी म्हटलंय, बस हा एवढंच. अहंकार. हो हो तेच मला अहंकारच. हा अच्छा. म्हणूनच म्हटलं की सातत्याने शास्त्र ऐकून ऐकून अर्थ तोच असतो, शब्द वेगवेगळे वापरलेले असतात, बाकी काही बरोबर. नाही. ठीक आहे. धन्यवाद ताई. हो खूप छान सांगितलं. हो 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 हो. आणखी कोणाला काही प्रश्न असतील तर अवश्य विचारावेत. तोपर्यंत एक सूचना देतो सर्वांसाठी. काही जण लेफ्ट झालेत, परंतु ग्रुपवर पण आपल्या समूहावर सूचना येईलच. परंतु आता आपण या वर्गाच्या शेवटाकडे चाललेलो आहोत. यानंतरचं प्रकरण अलकाताई घेणार आहेत आणि त्याच्या तारखा मी समूहावर दिलेल्या आहेत. त्या तारखा सर्वांनी पाहून घ्याव्यात, त्याप्रमाणे आपल्या वेळेचं नियोजन करावं. 9 जानेवारीला ऑनलाईन वर्गाची सांगता आपण करणार आहोत आणि 22-23 जानेवारीला आपण प्रत्यक्ष शिवगड येथे या वर्गाची सांगता करणार आहोत. तर त्या वर्गाला जे कोणी येऊ इच्छितात त्यांनी व्हॉट्सअपवर संपर्क साधावा किंवा फोन करून संपर्क साधावा. त्या दृष्टीने नियोजन करायला सोपं जाईल. आहे का कोणाला प्रश्न? हॅलो. गणेश दादा. हॅलो बोला. खुशी बोलतो. तुम्ही आता 9 जानेवारीला सांगता म्हणाला आणि 22-23ला शिवगडावरती कार्यक्रम आहे. मग त्यावेळेला मी तरी काय अजून बघितलेलं नाही आहे आणि त्यावेळेला आपल्याला आपल्या पूज्य सद्गुरूंचं पण दर्शन होईल का? त्यावेळेला असतील का ते? त्यांचंही दर्शन घ्यायचंय. हो हॅलो. हा होईल. नियोजन करण्याच्या बोलूया. ते नको, मला वैयक्तिक कॉल करा. ठीक आहे संदीप, जर प्रश्न नसतील तर शेवटचा श्लोक घे आणि शेवट कर. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी
प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरिष्टने उनलया, संमोह जो वाढला. अज्ञानांधजनांसी मुक्त करुनी, शांतीपदी बैसवी. विनती हीच असे न मागत दुजे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.